नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला माझं म्हणजे नवीन वर्ष होणार. नवीन वर्षामध्ये तुम्ही मला मदत केली आणि माझे व्हिडिओ पाहिले आणि माझ्या बकवास व्हिडिओला छान छान प्रतिसाद दिला, त्यासाठी थँक्यू. आता मी आवरलेली आहे आणि आवरून मी परत आवरणार आहे. त्याच्यानंतर मी परत आवरणार आहे आवरून पुष्कळ आवरणार आहे. पण कोणासाठी? त्या काल्या मण्यासाठी. ओ माय गॉड, मण्या काला है तो दिल वाला काला है, तेरे 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 चाहने वाला है. तो काला है तो क्या, मनिया काला है तो क्या हुआ, दिल वाला है. तर आज मी आवरलेली आहे आणि आता जेवण बनवलं अगोदर पण आवरणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा मी आवरणार आहे. मग देवपूजा करून सुद्धा आवरणार आहे. पुष्कळ मी आवरणार आहे. आवरून मी काय करणार आहे मलाच माहीत नाही, पण मी आज आवरणार आहे. तर माझं हे वर्ष पुष्कळ छान झालं आणि ह्या वर्षामध्ये काहीतरी चांगलं पण झालं, काहीतरी वाईट झालं. मला एकच आनंद आहे की माझ्या भावाचं लग्न झालं, लव्ह मॅरेज करून, आणि तिला पटवलं आणि आता त्याला कामवाली नाही लागणार. कशासाठी? घरात हवं काम करायला. तुम्ही काय विचार केला? माझा फैलेश असा नाही बरं का. फैलेश मुलींना टच पण नाही करत. आता करतो काय माहीत नाही. आमचा फिलेश एवढं हुशार आहे, तुम्ही माहीत नाही तुम्हाला. एवढं हुशार आहे, तुम्ही मान्य नाही करू शकणार एवढं. तो पण आवडतो, त्याची बायको पण आवडते, सगळे आवडतात. आम्ही पण आवडतो. फक्त हा मनियाच आवरत नाही, बावलट. कसा पण येतो कसा पण निघतो. त्याला काय आहे, काळा भोगत आहे. उद्या मी त्याला फेअर अँड लव्हली आणणार आहे. कमेंट करा जर फेअर अँड लव्हली आणला तर हा कावळा गोरा होईल का काळा होईल, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मनिया गोरा है तो गोरा नहीं तो क्या हुआ, दिल वाला है. हम तेरे 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 चाहने वाला है. ए मनिया तू गोरा नहीं तो क्या हुआ, दिल वाला है. मैं तेरे 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 चाहने वाला है. तर असं तुम्ही मदत करा, मग हेल्प करा. माझ्या जीवावरून छातीवर येऊन मिरची दळू नका बरं का. मी माझ्या मेहनत करून हे केलं आहे व्हिडिओ. असे खोटे सांगितलं. माझी वहिनी आहे, दूरची रिश्तेदार आहे, पण ती बाजूवालीच निघाली बाबा. किती वात्रड बाई आहे, तुम्हाला माहिती नाही. आत्ता मी व्हिडिओ सोडल्यानंतर बघा कशी चुरचुरी नवऱ्याला फोन करून बोलून व्हिडिओ करायला लावेल. बघा फक्त वेट अँड वॉच. आमचं लिंक नसतं, म्हणजे मी केल्यानंतर ती करते, ती केल्यानंतर परत मी करते. कारण मी मन्याची बायको आहे, बावलट कुठली. हम क्या मनिया काला है तो क्या हुआ, दिल वाला है. हम तेरा 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 चाहने वाला है. मनिया काला हुआ तो क्या हुआ, दिल वाला है. असं आहे. त्याच्यानंतर ती एकदम भयानक बाई आहे, तुम्हाला माहिती नाही. ती म्हणजे माझ्या जीवावर दळून माझं नाव घेऊन एवढं मोठं चॅनल माझं आले. आता सबस्क्रायबर माझेच गोळा करत आहेत आणि शेवटी माझेच मारत आहे सबस्क्रायबर लोक. तुम्हाला माहीत नाही, तिची स्टोरी पुष्कळ आहे बाबा. तुम्ही ऐकाल ना तुमच्या कानाला आग येईल. अरे बाबा, पण माझी स्टोरी त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. ऐकलं तर कानाचा धुवा निघेल, धुवा. कानामधून, पिछवाड्यामधून, सगळीकडून धुवा. तर हिंमत असेल तर सांगून दाखव ग. ही भांडूपची राणी मोठी आली. पहिलं लग्न केलं आणि त्याच्यानंतर काय नवरा टपकला की काय माहीत नाही. आणि माझ्या भावाबरोबर नैया काय म्हणतात, नैया लढवले. आणि अशी असतात का मुलं? अशी मुलं असतात का? सांग मला तू, बावलट. आईकडे जात नाही, राहत नाही आणि पागलसारखं हे करतो. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा करून की कुठली पोरगा असं बाईच्या मागे. आईला माझ्या मनियाला तसंच करतो. मी जाऊन आईच्याकडे राहिली तर मनिया पटकन येतो. आता काय करायचं, माझा नवरा तिचा नवरा सारखंच आहे. काय बोलायचं, तो पण माझाच बैल आहे आणि हा पण तिचा बैल आहे. काय करायचं सांगा. आता ते काय मी ऐकलं असेल तुम्ही, मी काय बोलते कान बंद करून निरीस करून सोडा. तो पण बैल आहे, हा पण बैल आहे. मनिया माझा बैल आहे,
तो तिचा बैल आहे, कारण आम्ही दोघं एकाच पोटची पोरं आहोत. मनिया क्या काला हुआ तो क्या हुआ दिलवाला है, हम तेरे 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 जाना वाला है, ओ मनिया काला हुआ तो क्या हुआ दिलवाला है. आणि हे वर्ष एकदम छान झालं. मी एवढं आवरलं की विचार करू नका. माझं नवीन वॉर्डरोबमध्ये एवढे वॉच आहे, एवढं ज्वेलरी आहे, एवढं काय काय आहे, हे सगळं फोडणीत टाकायला पाहिजे. कारण मनिया काला हुआ क्या हुआ दिलवाला है, ओ तेरा 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 मेरा तेरा नहीं बाबा, तेरा नहीं मेरा जाने वाला है, असं आहे. आणि बाकीचं आवरून सगळं झालेलं आहे. आता मी भाजी पण बनवली. टमॅटो नाही पण टमॅटो होते बाबा फ्रीजमध्ये. टमॅटो नाही म्हणायचं सबस्क्रायबरांना भाजी बिजी नाही म्हटलं ना टेन्शन होतं. आणि सगळा व्हिडिओ बघतात, मध्ये बघतात टमॅटो आहे का, कांदा आहे का, लसूण आहे का. त्यासाठी मी म्हणते टमॅटो नाही, टमॅटो असतो तिथे. आता काय आमच्या इथे पुष्कळ बर्फ झालेला आहे. आणि एवढा बर्फ झालेला आहे की आपल्याला आता कुठं काय करायचं समजत नाही. माझी सगळी झाडे मेलेली आहेत. मी पण म्हणजे मी नाही हो, झाडं मेली झालेले आहेत. आता मी ती जाते ती कॅलिफोर्नियावाली आहे, तिचा व्हिडिओ पाहिला. आणि ती बाबा काय बाई आहे मला समजत नाही. काही थंबनेल टाकलं तिने, पावलेट बाईने, मला माहीत नाही. सांगितलं की बॅड न्यूज. मला तर घाबरं वाटलं. मला वाटलं तिला काय रोग बीग झाला की काय, असं फवारणी मारणार होती मी इथून तिच्या तोंडावरच. पण नाही बाबा, वाचली ती. तिला काही झालेलं नाही. खोटं थंबनेल टाकलं, लोकांनी शिव्या मारल्या पुष्कळ. असंच शिव्या मारत राहा, खोटे थंबनेल टाकले, असंच बोलत राहा तुम्ही. मी तुम्हाला सपोर्ट करते मैत्रिणीनो. आणि बाकी माझं आवरून झालेलं आहे. तुमचं आवरून झालं असेल तर तुम्ही आवरताना काय काय केलं असेल तर नक्की कमेंट करा. मी आवरताना काय काय तुम्हाला केलेलं बघायचं असेल तर नक्की मला कमेंटवर सांगा. मी आवरतानासुद्धा व्हिडिओ काढून दाखवतो, कारण आपल्याला काही लाज नाही. आम्ही बिनलाजेची मन्याची बायको आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि बाकीचं आवरून झाल्यानंतर आता मी देवपूजेला लागणार आहे. करून भागली देवपूजाला लागली, पणावती कुठली असं आहे लोक म्हणतात. पण हो मी पण तशीच आहे. त्याच्यामुळे आवरून झाल्यानंतर आता मी चालली शॉपिंगला मध्ये. आता ते पाकलं ती आहे ना, ती ऑस्ट्रेलियाला गेलेली डार्क सर्कलवाली, जी बघितली मी कोबी घेतली. तर मला पण कोबी खायची म्हणून होते. पण ती बावलटेचा कोबी बघून, थोबाड बघून मला कोबीच नको झालेली आहे. चायला गच्चीवर गेली होती नाटकं करायला आणि चक्कर येऊन पडली होती. बाबा काय बाई आहे बाबा ती ऑस्ट्रेलियावाली. काय म्हणतात, नवऱ्याबरोबर ऐशाराम मारते फिरते. काय चाललं आहे. पोरंबाळं बघा, माझी पोरं बघा. मी माझ्या पोरंबाळांना कुठे पण मी घेऊन जाते. अगं ऑस्ट्रेलियाची काय म्हणतात ती डार्क सर्कलवाली बाई, जरा सुधर. काय ते नवऱ्याच्या हो आता काय झालं आहे. एवढा दिवस नवरा होता, कुठे होता तो? त्या गावामध्ये होता. काय ते झिम्बाब्वेसारख्या गावामध्ये होता. आता परत गेला आहे ऑस्ट्रेलियामध्ये. तिथे चिकड्या गोरी परी असतात. तर मन जरा हे होईल ना, लालच. त्यासाठी मी त्याच्या मागे गेली वाटतं ती कॅमेरा घेऊन. तो पण कोळसा, हा पण कोळसा. वाह क्या कोळसा. तिचा नवरा कोळसा, माझा नवरा कोळसा. कोळशाची खाणच झालेली आहे मैत्रिणीनो. आणि बाकीचं आमचं आवरलेलं आहे. आणि आवरून झाल्यानंतर देवपूजा केली आहे. करून भागली मी आणि देवपूजाला लागली मी, असं झालेलं आहे. आणि आता थोड्या तिचा व्हिडिओ पण येईल बघा, तुम्ही नक्की बघा बरं का. चला बाय. आता मी तिला बघितलं तिचा व्हिडिओ, तुम्हाला माहीत नाही. तिचा व्हिडिओ बघितला मी लगेच त्यांना फोन केला. या तुम्ही या इकडे या. आणि या तुम्ही इकडे या. इथे काय झालं आहे बघा, तुमच्या बहिणीने काय कारनामे केले बघा. ओ मम्मा इसाल मम्मा बोला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इसाल अँड मम्मा. बाकीचं काय नाही. आज ना छपरीचा व्हिडिओ पाहिला मी. छपरीला वाटतो मी तिच्याची जी छातीवर दळण छपरी ए छपरी, ते कोळशाचे खाण्याला सांग जरा, उडू नको कोळशाच्या खाण. काय करतो तो इसाल इस्टाईल माझा नवरा आहे तो. तुझा भाऊ असेल, तुझा नवरा बघ ठोंब्या कसा बघतो. सासूच्या आईच्या घरी गेला तर पटकन 5 दिवसात पळून येतो. माझा नवरा माझ्या मागेच असतो, जातच नाही कुठे. याला म्हणतात फेविकल का जोड है, टूटेगा नहीं. फेविकल का जोड है, टूटेगा नहीं. बाकीचं काय नाही मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि ती काय म्हणते, मीच माझं पोल करते. माझं एक लग्न झालेलं आहे अगोदर, तुम्हाला माहीत नाही. लग्न होऊन माझा नवरा काय कुठे गेला काय माहीत नाही. पण ह्याच्यावर मी नाही आता
लावला आणि माझं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर पोटात पोर असताना म्हातारी म्हणते जा पोरगं नको, ही म्हणते जा पोरगं नको. माझं पोर माझ्या पोटात आहे. माझा बाप बोलत नव्हता माझ्याशी. आणि नंतर मी माझ्या बापाने बोलला नाही आपल्या ह्याच्यामध्ये असं नाही करायचं, आपल्यामध्ये पोरांना मारायचं नाही. म्हणून मी पोराला वाढवलं. नंतर डिलेवरी झाली. म्हातारी माझ्या घरी आली. असं करत होती नाक, ते नाक तर तसंच बसून दे. त्या मण्याची आई किती चांगली आहे, पोलखोल केली तिने. ती म्हणते मण्याची तुझं काय, माझी सासू तर एकदम बेकार आहे, लई बेकार. मी काय करू, एकदम बेकार आहे बाई. असा ही सून भेटणी माझ्या नशिबामध्ये देवाने माहीत, असं मला म्हटलं तिने. तुम्हाला माहीत नाही. बाकीचं काही नाही मित्रांनो. व्हिडिओ आवडला सांगितलं लाईक शेअर करा. म्हणते तुझ्या पोराला वाढवा तुम्ही कशाला पैदा केलं. तो म्हणतो त्याचं तो कोण तो परवा लग्न झालेला. तो म्हणतो तुम्ही चूक केली बेबी करून चूक केली. आता बघू याला बेबी होतात की नाही बघूया. बाकीचं काय आवडलाच नक्की लाईक शेअर करा. बाय बाय.